नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच कंबाईन ग्रुप सीचा पेपर जो आहे तर तो झाला आणि तो पेपर आपल्या डेली बेसवरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना अतिशय चांगला गेला. त्यांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्यांच्या सर्वांचे स्क्रीनशॉट आपल्यापर्यंत आले की आपण जे सकाळी 8 वाजताचं डेली न्यूजपेपर अनालिसिस अर्थातच अनमोलवाणी नावाचं सेशन घेतो. या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे, माझं नाही विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे की 10 पैकी 9 क्वेश्चन ते आपल्या अनमोलवाणीमधून आले आणि त्याचा त्यांना भरपूर चांगल्या पद्धतीने फायदा झाला. मित्रांनो, चालू घडामोडी हा असा अनप्रिडिक्टेबल सब्जेक्ट आहे ज्या सब्जेक्टला आपण कधीच प्रिडिक्ट करू शकत नाही की नेमकं काय विचारणार आहे. कारण आयोगाने देताना सिलेबसमध्ये जागतिक भारतासह महाराष्ट्राच्या घडामोडी दिलेल्या आहे. कुठे असं क्लेरिफिकेशन दिलं नाही की आम्ही याच्यावरती प्रश्न विचारू त्याच्यावरती विचारणार नाही. आणि अशा सिच्युएशनमध्ये या विषयाची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला तन मन धनाने प्रॉपर पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी तयारी करायला लागते. आणि याच तयारीमध्ये इग्नाइट अकॅडमीने नेहमी खारीचा वाटा उचललेला आहे. आतापर्यंत जेवढ्या एमपीएससीच्या एक्झाम झाल्या सर्व एक्झाम मध्ये अनमोल वाणीचे 15 पैकी 12, 15 पैकी 13, 15 पैकी 11 अशा लेवलचे प्रश्न जे येतात त्यांना सोडवता आले. म्हणजे प्रश्नांचं प्रमाण जास्त होतं परंतु आयोग कुठेतरी कन्फ्युजन निर्माण करणारा प्रश्न विचारतो किंवा मग 2-3 स्टेटमेंट त्या ठिकाणी टाकतो आणि मग हे कन्फ्युजन असल्यामुळे बाकीच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सोडवता आली नाही. परंतु प्रश्न बघितल्या त्याचं उत्तर काय आहे हे एवढ्या चाणाक्षपणे आणि फास्ट पद्धतीने विद्यार्थी मित्र समजू शकले. त्याचं कारण असं की आपण डेली बेसिसवरती ती तयारी करत असतो. आणि म्हणून माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती असते नेहमी की तुम्ही सकाळी 8 वाजताचं अनमोलवाणी सेशन नक्की बघायला पाहिजे. या सेशन मधून तुमचे बाकीचे विषय सुद्धा मजबूत बनतात, स्ट्रॉंग बनतात, त्यांचं देखील चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होतं आणि एक प्रकारे तुमचा चालू घडामोडीचा जो काही मार्ग असतो तो सुकर होत असतो. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं असतं की सर आम्ही परीक्षा जवळ आली की मग त्यावेळेस एखादं मार्केटमध्ये बुक बघू आणि मग ते वाचू. रट्टामार पद्धतीने जर जाणार तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी जड जातील आणि हाच विषय आहे जो तुम्हाला कट ऑफ लेवलच्या वरती नेऊन ठेवू शकतो. कारण बाकीच्या विषयासाठी तुम्ही वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष देत असता आणि या विषयासाठी तुम्ही 1 किंवा 2 महिने असं कॉम्प्रोमाइज करता आणि याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स भेटत नाही. चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर चांगला कंटेंट लागतो आणि हा चांगला कंटेंट प्रोव्हाइड करण्याचं काम मी मागच्या 2 वर्षापासून करतोय अनमोलवाणी सेशनच्या माध्यमातून. तर नमस्कार, माझं नाव अमोल गाडेकर. आपण करतोय चर्चा आजच्या सेशनमध्ये. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं. ग्रुप सी मेन्सला अनमोलवाणीतून आलेले प्रश्न याच्यावरती आपण चर्चा करतोय. तत्पूर्वी तुम्ही या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीला जोडलेले असाल तर तुम्ही ऍप डाउनलोड करून या ठिकाणी 2 बॅचेस जे आगामी सप्टेंबर महिन्याचं टार्गेट ठेवताय कंबाईनचं, तिथे तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लक्ष्य बॅच आहे. या लक्ष्य बॅच मध्ये ही टीम तुम्हाला शिकवणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस आपल्या चालू आहे. तर ऑफलाईनला तुम्ही छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिकला भेट देऊ शकता. सोबतच आरटीओची असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर ही जी काही तुमची आगामी ग्रुप सी ची एक्झाम आहे यासाठी सुद्धा ऍडमिशन ओपन आहे. तर तुम्ही ऍप्लिकेशन मधून डायरेक्ट डाउनलोड करून ऍडमिशन घेऊ शकता किंवा ऑफलाईनला तुम्ही या 3 ठिकाणांना भेट देऊ शकता. खाली नंबर दिलाय यावरती कॉल करू शकता. तर बघा, यावेळेस ग्रुप सीला मेन्सला जो प्रश्न होते ते प्रश्न आपण समजून घेऊया. तर बघा, पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातली पहिली UCI 2.2 श्रेणीतील पुरुषांची रोड रेस म्हणून मान्यता प्राप्त होती. ही बहुटप्प्यांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती आणि ती जागतिक सायकलिंग नियामक संस्थेकडून मान्य होती. त्यांनी विचारला UCIचा फुल फॉर्म काय. तर बघा, UCIचा फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर 1 युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आहे. म्हणजे थोडंसं त्यांची जी भाषा आहे याच्यामध्ये स्पेलिंग वरती त्यांनी प्रश्न विचारलाय. थोडासा बारीक प्रश्न झाला. ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर एवढं आपण सहसा लक्ष देत नाही, परंतु आम्ही याची चर्चा केली होती. बघा, मुंबईच्या ठिकाणी एक स्पर्धा झाली होती, टाटाच्या माध्यमातून मॅरेथॉन झालं होतं. बघा, मॅरेथॉन. तर मुंबईच्या मॅरेथॉन बद्दल चर्चा केली होती आणि पुण्याच्या ग्रँड टूर बद्दल पण चर्चा आम्ही या ठिकाणी केली होती. आता हे जे सेशन मी जो व्हिडिओ मी बनवतोय हा व्हिडिओ मला विद्यार्थी मित्रांनी जे स्क्रीनशॉट पाठवले त्यावरतीच बनवत आहे. मी स्पेशल काढलेले नाही. एवढा वेळही आपल्याकडे राहत नाही. पण विद्यार्थी मित्रांनी सांगितले की सर हे प्रश्न बघा तुमच्या याच्यातून आले आणि 10 पैकी 9 हा आकडा काही छोटा आकडा नाही मित्रांनो. जर 9 मार्क्स तुमचे या ठिकाणी बनतात तर 100% तुम्हाला रिझल्ट मध्ये त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो दिसून येणार आहे. मग या संदर्भातली माहिती बघा, भारतीय सायकलिंग स्पर्धा सोबत पुणे ग्रँड टूर तर युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल नावाची जी संस्था आहे मान्यताप्राप्त सायकलिंग रोड रेस मध्ये भारत प्रथमच या ठिकाणी जॉईन होणार होता. 12 रायडर उतरणार होता आणि त्या अनुषंगाने ही चर्चा होती. पुणे आणि मुंबई 2 महत्वाचे ठिकाणे यावेळी चर्चेत राहिले होते मागच्या वर्षी, कारण मुंबईचं मॅरेथॉन पण चर्चेत आलं होतं आणि पुण्याची ही सायकलिंग स्पर्धा सुद्धा चर्चेत आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, दुर्गम गावामधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक कोण होत्या.
हा मुद्दा खूप वेळेस आमचं डिस्कशन झाला, म्हणजे डेलीमध्ये झाला, विकलीमध्ये झाला, मंथलीमध्ये झाला. आणि याच्यामध्ये आपण बघितलं सफीना हुसेन आहे, या एज्युकेट गर्लच्या सर्वे सर्व आहेत. आणि यांनी जे तर या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी कार्य जे तर ते केलं होतं. ते काही आमच्या विद्यार्थ्यांच्या नोट्स असतात बघा, अशा शॉर्ट नोट्स ते डेली बेसिसवरती काढत असतात. याच्यामध्ये बघा जसं की टाइम वुमन ऑफ द इयर 2026चा किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. एज्युकेट गर्ल ह्या स्वयंसेवी संस्थेच्या त्या संस्थापक होत्या. या संस्थेची स्थापना 2007 साली 12 राज्यातील 3,000 गावातील 30,000 गावापर्यंत 20 लाख प्लस मुलींना शाळेत आणले होतं. आणि 25 मध्ये रॅमन मॅक्सेसे पुरस्कार या सुद्धा या ठिकाणी एज्युकेट गर्ल या संस्थेला मिळाला होता. म्हणजे बघा, हे आपण डेली बेसिसवरती जे सेशन घेतो ना, त्या सेशन मधल्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांच्या. ते अशा पद्धतीने नोट्स काढतात आणि हीच गोष्ट आहे तुमच्यासाठी परीक्षेला प्रॉपर कंटेंट बनतो. एकदा दोनदा रिवाइज केलं तर मार्क्स तुमचे चांगले येऊ शकतात या ठिकाणी. मग हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्या बाबतीत खालील कोणते विधान सत्य नाही. आता कस्तुरीरंगन कोण होते? एनईपीचा मुद्दा आपण डिस्कस केला होता. एनईपी 2020 चे प्रमुख होते. ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2017 समिती स्थापन झाली होती. त्या समितीचे अध्यक्ष राहिले होते. इस्रोचे ते माजी अध्यक्ष राहिले होते. आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल आपण डेली सेशन मध्ये बघितल्या होत्या. आता याच्यामध्ये 4 स्टेटमेंट आहे की ते 2000 पासून ITFR जे मुंबईला आहे परिषदेचे सदस्य होते. त्यांनी 94 ते 3 पर्यंत इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. ते एनईपी 2020च्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर के कस्तुरंगन आपण बोललो त्याला IMP सेक्शन मध्ये टाका, आणि तेच झालं. IMP सेक्शन मध्ये आयोगाने प्रश्न विचारला. इथं सर्व स्टेटमेंट योग्य आहे, फक्त इथं वर्ष 2000च्या जागी 2004 होते. 2004 पासून ते पुढे ITFR चे परिषदेचे सदस्य बनले होते. 94 ते 2003 पर्यंत ते इस्रोचे काय होते? अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याच्यातही लॉजिक बेस तुम्ही उत्तर काढू शकतो. इस्रोचे अध्यक्ष असताना ते ITFR चे सदस्य सहसा म्हणजे लॉजिकल प्रश्न बनतो की बनू शकत नाही. आणि 2017 साली जी एनईपी साठी समिती स्थापन झाली होती त्याचे ते सर्वे सर्व होते. याची माहिती बघितली होती बघा आपण या ठिकाणी. ते बघा इथं मी तुम्हाला मेन्शन करून दिलं होतं की IMP सेक्शन मध्ये याला टाका. बोललो होतो IMP सेक्शन मध्ये टाका. हे माझेच हात आहे बघा, हा पेन हे माझेच हात आहे. तर याच्यामध्ये बघा इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन. मग या ठिकाणी माहिती 71 मध्ये पुणे अलाहाबाद येथे भौतिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये काम केले होते. 2003 ते 2009 दरम्यान ते खासदार पण राहिले होते. आणि याची माहिती आपण विकली सेशन मध्ये अतिशय डिटेल बघितली होती. 2010 मध्ये सरकारने त्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठीच्या समिती संदर्भात 9 सदस्य समितीची त्यांनी 2017 मध्ये त्यांनी स्थापन केली होती. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे 3ही पद्म पुरस्कार मिळाले होते. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. तर जे काय आहे तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनी पाठवले, मी स्वतःहून काढले सुद्धा नाही, परंतु अनमोल वाणीमध्ये आपण कसं शिकतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर ग्रंथालयाच्या क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी. यांचं जे कार्य राहिलंय ते ग्रंथालयासाठी राहिलंय. लोकांसाठी ग्रंथालय या ठिकाणी ओपन करून फ्रीमध्ये पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी लोकांना परावृत्त केलं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर 1च आहे त्याचा राईट आन्सर, फक्त लाईफ टाइम सर्व्हिस इन फील्ड ऑफ लायब्ररीज. मग आम्ही ज्यावेळेस विकली सेशन घेतलं होतं त्यावेळेस हे सगळे मुद्दे डिकोड केले होते की कोणाकोणाला पुरस्कार मिळाला, किती मिळाला, महाराष्ट्राला किती मिळाले, तामिळनाडूला किती मिळाले, युपीला किती मिळाले, वेस्ट बेंगॉलला किती मिळाले, असा आपण याचा क्रम लावला होता. त्यानंतर मग पद्मविभूषण कोणाला मिळाला, पद्मभूषण कोणाकोणाला मिळाले, टोटल एकूण 131 होते. मग त्याचं डिवायडेशन केलं, कसे कसे भेटले, कसे नाही भेटले, सगळ्या गोष्टी. हा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की योग्य जोड्या लावा. आता याच्यात मध्ये भिकल्या लाडक्या धिंडा हे खूप जास्त अग्रणी होते, चर्चेत होते, कारण तारपा नृत्य त्यांनी खूप फेमस केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण हा मुद्दा डिस्कस केला होता. भिकल्या लाडक्या धिंडा कुणालाही माहीत असावं असं व्यक्तिमत्व होतं. तर हे कोकणाशी बिलॉंग करतात. तर यांनी तारपा नृत्य चर्चेत आणलं यांच्यामुळे. बरोबर आहे, भोपळ्याच्या आकाराचं तारपा नृत्य असतं बघा ते. मग इथं भिकल्या लाडक्या धिंडा हे पद्मश्री पुरस्कार विजेते यांची आपण क जोडी बघूया. मग ऑप्शन मध्ये बघायचं होतं की पहिल्याचं ऑप्शन नंबर क कुठे. बघा इथं इलिमिनेशन मेथडचा तुम्ही वापर करू शकत होते. तो ऑप्शन नंबर 1चं क फक्त ऑप्शन नंबर याच्यामध्ये जातं, 1 मध्ये जातं. मग 2चं, 3चं ब, 4चं ड हे आपण करू शकतो, परंतु वेळ वाचवण्यासाठी आपण असा पण खेळ करू शकतो. ताळमेळ लागला पाहिजे म्हणजे या ठिकाणी पटकन उत्तर येतं. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर येऊन जातं, काही विषय याच्यात नव्हता. तर हे बघा
वारली संस्कृतीचा जागतिक सन्मान, पालघर जिल्ह्यातील डहाणू जव्हार पट्ट्यातील रहिवासी वारली आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. बिगल्या दिंडा हे वयोवृद्ध असून आजही तितक्याच ताकदीने या ठिकाणी तारपा नृत्य वाजवतात. यांच्या संदर्भात संपूर्ण मुद्दे आपण डिटेलमध्ये बघितले होते, म्हणजे याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येतं. त्यानंतर ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400वा विजय मिळवणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण होता. आता याचा आहे ना मुद्दा दोनदा डिस्कस झालेला अनमोल वाणीमध्ये. पहिला मुद्दा त्याचा 100वा विजय होता ऑस्ट्रेलियन ओपन मधला, आणि त्याच वेळेस त्यांनी 400च्या पुढे विजय या ठिकाणी मिळवले होते. तर ही बातमी होती. तर नोवाक जोकोविच याचं उत्तर तर राईट आन्सर. आता हा नोवाक जोकोविच बघा ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये 100वा विजय त्याचा होता. मग इथं आपण कॅल्क्युलेट पण केलं होतं बघा की 4 ग्रँड स्लॅम मध्ये बघा 100 ऑस्ट्रेलियन झाले, 101 फ्रेंच झाले, 102 विम्बल्डन झाले आणि 95 US ओपन झाले. म्हणजे बघा आता 100, 101, 102 आणि 95 इथपर्यंत आपण डिस्कशन केलं होतं. मग हे किती झाले? 5 आणि 2 7 आणि 1 8, हे झाले 8. त्यानंतर हे 9 ला 9 तसेच, आणि हे 398 तोपर्यंत झाले होते ज्यावेळेस त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपनचा पहिलीच न्यूज आपण घेतली होती. आणि त्याच्यानंतर मग 398 आणि अजून 2 त्याने ऍड ऑन केले, त्यावरतीही आपण बोललो होतो. पण ह्या न्यूजला आपण जास्त हायलाइट केलं होतं कारण ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये 100 विजय त्याने मिळवले होते. म्हणजे 398 त्याच्या नावावरती होते आणि त्याच्या काही कालावधीनंतर त्याने या ठिकाणी 400 विजय मिळून हा भीम पराक्रम जो तर तो केलेला होता. ठीक आहे, चला. त्यानंतर योग्य जोड्या जो पद्म पुरस्कारवरती यांनी 3 वेळेस प्रश्न विचारल्या. 3 वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पद्म पुरस्कारावरती दिसून येतात. त्यामुळे इथं हा एक मुद्दा होता की आयोगाने सरळ पद्म पुरस्काराला जास्त महत्व या ठिकाणी दिलं होतं. मग जे मम्मुट्टी होते बघा, कर्नाटकशी बिलॉंग करणारे मम्मुट्टी हे कला क्षेत्राशी बिलॉंग करणारे व्यक्ती होते. त्यानंतर व्ही अच्युतानंद होते बघा, व्ही अच्युतानंद हे सार्वजनिक व्यवहार, पी नारायण साहित्य व शिक्षण, आणि उदय कोटक हे वाणिज्य व उद्योगाशी बिलॉंग करणारे. हे कोटक माहीत असेल तुम्हाला, उदय कोटक, कोटक महिंद्रा वाणिज्य आणि उद्योगाशी बिलॉंग करणारे होते. भगतसिंग कोश्यारींचा मुद्दा पण ट्रेंडिंग मध्ये राहिला होता, त्यांनाही पुरस्कार देण्यात आला वगैरे म्हणून. मग या ठिकाणी मम्मुट्टीचं पर्याय क्रमांक 4 म्हणजे क च पर्याय क्रमांक 4 इथं 3 ऑप्शन मध्ये आहे. त्यानंतर अ च पर्याय क्रमांक पी नारायणन तुम्हाला दाखवून देतो मी. हे बघा, हे शिक्षण आणि साहित्य पी नारायणन, शिक्षण आणि साहित्याने व्ही एस अच्युतानंद पब्लिक अफेअर्स म्हणजेच सार्वजनिक व्यवहार मंत्री, सार्वजनिक व्यवहार माफ करा, व्ही एस अच्युतानंद. 1 च पर्याय क्रमांक, ब च पर्याय क्रमांक 1, ब च पर्याय क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी ही जोडी झाली दुसरी. आणि इन्फॉर्मेशन कुठली होती? अनमोल वाणीमध्ये. मग एकूण विजेत्यामध्ये 19 महिला होत्या, 16 व्यक्तींना मरणोत्तर म्हणजे पोस्टल थॉमस देण्यात आला होता, 6 परदेशी NRI PIO होत्या. KT थॉमस वरती खूप जास्त चर्चा आपण या ठिकाणी केली होती त्यावेळेस. आणि मग बाकीच्या गोष्टी तर आयोगाने थोडासा मध्ये जाऊन प्रश्न विचारला, पण हे सगळे मुद्दे आपण बघितले. त्याच्यामध्ये मम्मुट्टी दिसन बघा तुम्हाला, कला क्षेत्राशी तो जो ऍक्टर आहे बघा साऊथचा, तर त्या मम्मुट्टी बद्दल हे आपण चर्चा या ठिकाणी केली होती. उदय कोटक या ठिकाणी दिसतात, इंडस्ट्री मधले उदय कोटक. त्यानंतर शिबू सोरेन वरती आपण चर्चा केली होती बघा, शिबू सोरेन यांचं नाव आपण घेतलं होतं. हे सगळे मुद्दे इथं नावासहित मी तुम्हाला PDF मध्ये सुद्धा दिले होते. त्यानंतर खालीलपैकी कोणी मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा याच्यावरती खूप छान पद्धतीने आपण अनमोलांनी चर्चा केली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी पियुष पांडे हे त्यांचं आन्सर आहे. तर व्यक्तिविशेषमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि मृत्यू संदर्भात आपण बातमी बघितली बघा, ह्या न्यूज काढल्या होत्या. तुम्ही अशा पद्धतीने कात्राने काढतात, आमचे विद्यार्थी मित्र नोट्स असे काढतात. पियुष पांडे यांचे निधन 70व्या वर्षी 24 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं. भारतीय जाहिरात उद्योगाचे पितामह म्हणून ओळखले जातात. पद्मश्री पुरस्कार 24 ऑक्टोबर 2025 ला निधन. अब की बार मोदी सरकार ही घोषणा त्यांनीच दिली होती, म्हणजे त्यांच्याच वाणीतून आली होती. मिलेसूर मेरा तुम्हारा IPL क्रिकेटची संकल्पना आणि ते वोडाफोनचे ते आले नव्हते, ते वोडाफोनचे ते नाट हे करणारे, ते सुद्धा त्यांच्या जाहिरात म्हणजे जाहिरात क्षेत्रातलं खूप मोठं नाव, हे आपण अनमोल वाणीमध्ये डिस्कशन केलं होतं बघा, पियुष पांडे. मग इथे दिलं होतं मिलेसूर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, हे गाणे हे पियुष यांच्याच लेखणीतून उतरले. 2014 साली अब की बार मोदी सरकार हे नवीन घोषवाक्य भाजपच्या निवडणूक प्रचारात लोकप्रिय ठरले. पद्मश्री पुरस्कार सन्मानित पियुष पांडे यांचं क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम होतं. हे डूडल बनवलं बघा त्यांनी या ठिकाणी, वोडाफोनचे झुझू. मग हे असं दो बूंद जिंदगी की अमिताभ बच्चनचा डायलॉग, त्यासाठी हे फेमस राहिले होते आणि आपली डिटेल चर्चा याच्यावरती झाली होती. तर ते भैया ये दीवार तुटती क्यों नहीं है, त्यानंतर फेविकॉल का जोड जोड होता है तुटेगा नहीं वगैरे गोष्टी ज्या आहे, अशा जाहिरातींच्या कार्यकाळ गाजवणारी व्यक्ती होती आणि त्यांचं निधन झालं. लोकसत्ताला हे आली होती डिटेल.
त्यानंतर प्रश्न होता 25-29 या काळासाठी खालीपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन ऑफ द बायोस्फियर कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेमध्ये निवड झाली. आता हाच एवढा मुद्दा होता जो अनमोल वाणीमध्ये मला आठवत नाही झाला होता. जे आहे ते खरं आहे की हा मुद्दा अनमोल वाणीत झालाय की नाही हे मला आठवत नाही, म्हणून मी याचं क्रेडिट बिलकुल घेणार नाही की आपण घेतलं होतं म्हणून. परंतु ओमान बिकम मेंबर ऑफ युनेस्कोस मॅन अँड द बायोस्फियर काउन्सिल ऍडव्हान्सिंग ग्लोबल कन्झर्वेशन एफर्ट्स. या ठिकाणी ओमानची झाली होती नियुक्ती, म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते या प्रश्नाचं राईट आन्सर. पण हा मुद्दा अनमोल वाणीत झालाय की नाही हा मुद्दा आठवतही नाही आणि मी म्हणणार नाही की हाला होता आपल्याच याच्यातून. परंतु जर आपण नीट बघितलं तर 10 पैकी 9 प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी अनमोल वाणीमधून येते तर तुमच्यासाठी बेस्ट सोर्स आहे करंट अफेअर्स. तर तुम्ही सगळ्या तुमच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सांगा की सोर्स क्रिएट करण्यासाठी अगोदर फोर्सफुली लेक्चर करावं लागतात. तर या ठिकाणी तुम्ही चांगला हॉर्स बनून या. सकाळी 8 वाजता असतं बघा आपलं अनमोल वाणी. सकाळी 8 वाजता डॉट तुम्ही या ठिकाणी सेशनला हजेरी लावा. याच युट्यूब चॅनलवरती असतं. सेशनला लगेच लिंक येते डेली बेसिसवरती. आणि आता तर एवढं स्मार्ट झालंय काम की तुम्हाला डेली बेसिसवरती नोट्स काढायची गरज नाही. तुम्ही एआय ला त्या ठिकाणी काय द्यायचं, सांगायचं एआय ला समराईज दिस व्हिडिओ, लगेच तुम्हाला त्याची समरी महत्वाची भेटून जाते. म्हणजे नोट्स काढायचा आहे तुमचा ताण त्या ठिकाणी कमी होऊन जातो आणि तुमच्याकडे क्वालिटी कंटेंट जो आहे तर तो जमा होत असतो. तर भविष्यातील यशाची कहाणी ठरू शकते अनमोल वाणी. म्हणून या ठिकाणी तुम्ही सकाळी 8 वाजता याच इग्नाइटच्या एमपीएससी सरळ सेवा युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी यायचं आहे आणि डेली सेशनचा आस्वाद घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवा जे सद्यस्थितीला कंबाईनची तयारी करताय, कारण करंट अफेयर्ससाठी हा अतिशय बेस्ट सोर्स राहणार आहे. सो थैंक यू सो मच ऑल ऑफ यू. अगले सेशन में मिलेंगे. जय हिंद, धन्यवाद.